जय महाराष्ट्र मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. मातोश्रीवर अख्ख्या तालुक्याचाच म्हणजे विधानसभेतील हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. कोणाच्या नेतृत्वात ठाकरेंचा जे काही संघटना वाढत आहे आणि त्याची ताकद दिवसेंदिवस निवडणुकीत कळत आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष म्हणजे शिवसैनिकांचा, गरीब कार्यकर्त्यांचा पक्ष, परंतु निष्ठावंत असलेला परंतु गद्दार नसलेले अनेक हजारो कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. आणि असाच मोठा पक्षप्रवेश सोहळा उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाला. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष. या पक्षातून अनेक गरीब कार्यकर्ते मंत्री झाले, आमदार झाले, काही निष्ठावंत राहिले, पण काही सर्व भेटूनही गद्दार झाले. त्यामध्ये गुलाबराव पाटील असतील, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, तसेच यासारखे अनेक नेते ठाकरेंनी भरभरून दिलं, परंतु यांना देऊनसुद्धा यांनी सत्तेसाठी, सत्तेचा मलिदा खाण्यासाठी ठाकरेंशी गद्दारी केली. त्यामध्येच अनेक असे कार्यकर्तेसुद्धा आहेत की ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेचं काम केलं, परंतु चोरी केली नाही ना कधी गद्दारी केली. आता उद्धव ठाकरेंकडे असे हजारो कार्यकर्ते आहेत जे गरीब असूनही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम आहेत. जे कार्यकर्ते शिंदेंकडे सत्ता असूनही नाही, असे कार्यकर्ते मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे हजारोंनी, लाखोंनी आहेत. त्यामुळेच मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांचे दिवस पुन्हा चांगले सुवर्ण दिवस येणार यात काही शंका नाही. आणि त्याचीच सुरुवात सध्या झालेली दिसत आहे. हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर रंगला. कोकणातील 10 ते 15 गावांनी अगोदरच प्रवेश केला होता. आता कोकणातील तालुक्यांमधील हजारो कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून आणि ठाकरेंचं नेतृत्व हेच खरं आणि सत्य नेतृत्व आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच वारसाने आलं पाहिजे, परंतु जे काही राजकारण झालं ते चुकीचं आहे. शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यावर अधिकार हा ठाकरेंचाच आहे, कारण शिवसेना प्रमुखांनीच आपला वारस निवडला होता. परंतु भाजपाने नीच राजकारण करून एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं. जे काँग्रेसने आयुष्यभर नीच राजकारण केलं नाही, ते भाजप 30 ते 25 असं सोबत राहून सुद्धा, एवढी वर्ष सोबत राहून भाजपाने शिवसेनेत फूट निर्माण केली. त्यामुळेच आता हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत येतात. उद्धव ठाकरेंचं सज्जनता, प्रामाणिकपणा आणि कोरोनामध्ये केलेलं काम यामुळे हजारो जण त्यांच्यावर प्रभावित होत आहेत. असेच प्रभावित होऊन कोकणातील जवळजवळ तालुका, विधानसभा यातील हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. असेच पक्षप्रवेश आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर होत असल्याने उद्धव ठाकरेंना त्याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे. त्यामुळेच पुढील येणारं नेतृत्व आदित्य ठाकरे असतील किंवा तेजस ठाकरे यांना आता पुढे जे आणण्यासाठी शिवसैनिक आणि कार्यकर्ते हे मागणी करत आहेत. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंचा जे काही राजकारण आहे ते पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकेल यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मुंबईवर कोणाचा झेंडा फडकेल? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजपा की अजून कोण? तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.